शिस्तप्रिय काँग्रेस वर्कर आहे ना. नाही नाही, काँग्रेस मधला असलेला सर्व शिस्तप्रिय असतात. सभापती महोदय, खर तर हा विषय जो आहे हे सतत तिसरी आहे ना. अच्छा अच्छा, याच्यावर नाही, यावर आपण घेऊ ना. नाही, तुम्हाला घ्यायची असेल पहिले घ्या, माझी काय हरकत नाही. हा नाही नाही, मी तयारी आहे ना मध्ये. नाही, आपण संजय जे याच विषयावर ना. हा, मग आपण सुरुवात कर. मला वाटलं तुमचा वेगळा विषय आहे. त्यांना या विषयावर बोलायचं म्हणून त्यांनी पहिलेच हे त्यामुळे ते आपण दुपारच्या वेळेला घ्यायचे आहे असं मला निरोप मिळालेला आहे. नाही, अर्धा तास दुपारच्या वेळेला घ्यायचे. आता लक्षवेधी नाही, अर्धा तास आहे, त्याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी देणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडून तसा निरोप आला की त्यांना सकाळच्या वेळेला शक्य नाही, दुपारच्या वेळात कार्यक्रमात आपल्याला घ्यायचं आहे असं त्यांच्याकडून निरोप आहे. मला काय, मी आलोच आहे. नाही नाही, सभापतीकडे चर्चा करून. हा, ठीक आहे. सभापतींकडे चर्चा करून निर्णय घेऊ. सभापती महोदय, या विषयावरची चर्चा मागील सतत 3-4 अधिवेशनामध्ये होत आहे आणि मला आश्चर्य या गोष्टीचा वाटतो की सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये काही गोष्टींमध्ये मतभेद असतात आणि त्यामुळे सत्ताधारी आपल्या पद्धतीने करत असतात, विरोधी पक्ष विरोध करत असतात. पण हे लहान मुलांचं जे हे स्कूल बॅगचा विषय आहे याच्यावर सर्व सभागृह सर्व पक्षीय एकमत आहे आणि खरं सांगायचं तर त्या बाबतीत हायकोर्टाने सुद्धा दखल घेऊन काही कॉमेंट्स, कधी कधी स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत. सरकारने त्याच्या बाबतीत पुढाकारी घेतलाय. सुरुवात मध्ये माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांनी प्रत्यक्ष काही शाळांमध्ये भेट दिली आणि त्यांच्या लक्षात होताच आणि त्यांनी ते बोलून दाखवलं की हे मान दुखण्याचे प्रकार, पाठ दुखण्याचे प्रकार, म्हणजे अभ्यासापेक्षा विद्यार्थीच्या बॅगचा जो ओझा आहे तो जास्ती होता आणि तो सतत त्रास होत होता. आणि मग काही शाळात गेले, सर्वत्र विद्यार्थीमध्ये एक आशा निर्माण झाली, पालकही खुश झाले की आता तावडे साहेबांसारखे डायनामिक आलेत तर काहीतरी हे याच्यातून निष्पन्न येईल, ओझा कमी होईल. तावडे साहेबांचा एक फोटोही आला सर्व पेपरमध्ये, असं स्कूल बॅग धरलेला त्याच्या वजनाच्या काटेवर फोटो आला. बोलतोय ना, देशभर पसरला. मी काय शाळांना भेट दिली तर हल्ली विद्यार्थी खूप जागरूक झालेले आहेत. इंटरनेटमुळे जगात काय चाललंय त्यांना माहिती असतं. तर मला शाळांमध्ये त्या विद्यार्थीनं इतर विषयावर चर्चा झाल्यानंतर मला सांगितलं की संजयजी, तुम्ही, संजय काका, तुम्ही आमदार आहात, तुम्ही तावडे साहेबांना भेटत असाल. हो म्हणे, मी तावडे साहेबांना भेटतो. तर म्हणे तावडे मामांना आमचं खरोखरच मनापासून आभार सांगा. मामांना तावडे मामांना खरोखरच आमचा आभार सांगा. आभार काका दोन्ही ना. मला काका सांगितलं, त्यांना मामा सांगितलं. ते जे त्यांनी सांगितलं मी सांगितलं. हा, तर मग मी फार खुश झालो. माझे मित्र आहेत तावडे साहेब, मलाही अभिमान वाटला की विद्यार्थ्यांचं खूप चांगला अपेक्षा आहे आणि आनंदित आहेत की निर्णय जे आहे त्यांच्या हितात होईल. 6 महिने झाले, 1 वर्ष झाला. 1.5-2 वर्षानंतर पुन्हा कुठल्या कार्यक्रमानिमित्ताने त्या शाळेत मी गेलो तर त्या विद्यार्थ्यांनी मला काय सांगावं की तावडे साहेबांनी आम्हाला मामा बनवलंय का, अजून काय झालं नाही. त्यामुळे हे मला असं कधी कधी वाटतं की ह्या सरकारमध्ये चंद्रकांत दादा, आपण आहात, मुख्यमंत्री आहे, गिरीशभाई, काही सिनियर मिनिस्टर्स आहेत जे खरोखरच जे आहेत परिपक्व आहेत, अभ्यासू आहेत, अनुभवी आहेत. त्यातले तावडे साहेब एक आहेत की अनुभवी आहे त्यांना आणि इनिशिएटिव्ह आहे, इनोव्हेटिव्ह आहे, क्रिएटिव्ह आहे. म्हणजे मनामध्ये त्यांनी एकदा ठरवलं की काय करायचं तर ते निश्चितपणे त्याचा मार्ग काढतात.
म्हणून मला आजपर्यंत हे समजू शकलं नाही की एवढं सर्व त्यांनी ते समिती बनवली, समितीने अहवाल दिला आणि त्याच्यानंतर वेळोवेळी मी विषय उपस्थित केला. ते वर्गवारी करतात, काही शाळा माझ्या हाताखाली आहे, काही सीबीसीच्या खाली आहे. मग त्यांनी हा मागच्या अधिवेशनामध्ये वेगळा मुद्दा काढला. मी HRD मिनिस्टरशी बोलेन. आता हे HRD मिनिस्टरशी बोलण्याचा बेत ज्यावेळी माननीय स्मृती इराणी HRD मिनिस्टर होती तेव्हापासून सुरू होऊन आता प्रकाश जावडेकर साहेब आले. आता कॅबिनेटचं रिशफल होणार आहे, बातम्या आम्ही वाचल्या. आता पुन्हा कोण नवीन HRD मिनिस्टर आला तर पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची वेळ येईल. त्याच्या अगोदर हे काय याच्या बाबतीत जर सरकारने निर्णय घेतला सभापती महोदय, हा विषय खूप गंभीर आहे सभापती महोदय. म्हणजे मी प्रत्येक इथे बसलेले आपण पालक आहोत, आपण पालक आहोत. त्यातले बरेचसे मुलं जे आहेत ते शाळेत जातात. म्हणजे मी स्वतः सांगतो, माझा मुलगा 7वीत आहे आणि सकाळी त्याला बस स्टॉपवर सोडायला मी जातो आणि त्याचा बॅग मी घेऊन गेल्यावर मला प्रश्न पडतो की जरा हा माझा कांदा दुखतोय तर त्याची काय अवस्था होत असेल. म्हणजे हे जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि आता आमच्या वाचण्यात आला की नांदेड पॅटर्न काहीतरी आलाय. मी त्या दिवशी तावडे साहेबांच्या निदर्शनातही आणला की नांदेडमध्ये एका शाळाने ते करून दाखवलं की बाबा स्पेसिफिक जे टाइम टेबल आहे ते सेट करून जे पुस्तकं आणायचे तेवढेच आणायचे, बाकी फक्त एक रफ बुक मध्ये नोंद करायची, ते शेअर करायची. ते काय त्याचं ते मला तावडे साहेबांनी सांगितलं की मी सर्व माहिती मागवतो. आणि कसं म्हणजे मुद्दा असा की आता दुसऱ्या बाजूला आपण बघतो की हे जे CBSE स्कूल आहेत हजारो रुपये फीस घेतात. म्हणजे फॅसिलिटी काही नाही. अपेक्षा अशी की जर यांनी मुलांना एक आपल्या शाळेमध्ये एक लॉकर प्रोव्हाइड केला तर त्या लॉकरमध्ये मुलं पुस्तकं ठेवू शकतात. जे पुस्तकं घरी अभ्यासासाठी न्यायचे ते नेतील, बाकीचे ठेवतील. म्हणजे ही अशा पद्धतीने त्याच्यात मार्ग काढला जाऊ शकतो. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयाचं असं मत होता की हे याच्यामध्ये आपण फोर्सिबली करण्यापेक्षा आपण सजेशन करून, आपण मोटिवेट करून, आपण इन्स्पायर करून करू, हरकत नाही. आम्ही त्याला सहमती दाखवली. पण सभापती महोदय, जिथे इन्स्पायर करून, मोटिवेट करून, गाईड करून जर मार्ग निघत नसेल तर सरकारकडे वेगवेगळे आयुध उपलब्ध असतात सभापती महोदय, की ज्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला पाहिजे. सभापती महोदय, माझ्याकडे आकडे आहेत. मी काही डॉक्टर्सकडे गेलो सभापती महोदय आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना विचारलं की हे जे सर्वत्र जे आहे चर्चा होते की हे बॅगचा जो ओझा खूप आहे, वजन 10, 12 किलो, 15 किलो पर्यंत जातो, तर त्यांनी खरोखरच परिणाम पडतो का? तर ते म्हणतात की लहान वयामध्ये शरीरावर हे मानगुटीवर आणि पाठीवर हे परिणाम जे पडले ते आयुष्यभर राहतात, आयुष्यभर राहतात. म्हणजे आपण हे भावी पिढी जे तयार करतोय ती डिफेक्टिव्ह पिढी फिजिकली तयार करतोय का? त्याचे आपण गुन्हेगार होणार आहोत का? हा गंभीर विषय आहे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, निश्चितपणे मी परत परत जेव्हा बोलतो मनापासून बोलतो की मला कल्पना आहे की तावडे साहेबांनी जर मनामध्ये घेतला तर याच्यातून काहीतरी मार्ग, कुठे चांगलं गोड बोलून, कुठे दम दाखवून, कुठे शिस्त दाखवून हे करता येईल सभापती महोदय. पण फक्त कसं आहे सभापती महोदय, याला टाइम फ्रेम ठेवणं फार गरजेचं आहे सभापती महोदय. जे आहे आपण जर टाइम फ्रेम ठेवला नाही सभापती महोदय तर अशी आज चर्चा जी होते ती चर्चा अशी सतत प्रत्येक अधिवेशनामध्ये होईल. सर्व हो हो म्हणतील, माननीय मंत्री महोदय बी हो म्हणतील, पण सभापती महोदय निष्पन्न मात्र काय निघणार नाही. याच्यात वेगवेगळे आयुध आपल्याला उपलब्ध आहेत सभापती महोदय की कुठल्या माध्यमातून हे आपण करू शकतो. आणि त्या आयुध ते ऑलरेडी त्यांनी ते समिती केलेली आहे सभापती महोदय. त्यांच्या समोर काय पर्याय सुद्धा आहेत की कुठल्या पद्धतीने ते करावे. आता कुठले शाळे त्यांच्या अंडर आहे, कुठले शाळे डायरेक्टली त्यांच्या अंडर नाही आहे, तेवढा भाग जर असेल सभापती महोदय तर शेवटी शिक्षण प्रणाली ही सर्व शाळांमध्येच लागू होते. मग एक धोरण जर आपण ठरवलं तर ते जे CBSE किंवा जे शाळा या मानायला तयार नाही त्यांचा विरोध करण्याचं काही कारणच नाही. आणि जर विरोध करत असतील सभापती महोदय तर कुठेतरी सरकारने आपला बडगा दाखवला पाहिजे सभापती महोदय. आणि म्हणून हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्याशी संबंधित पालकांचा प्रश्न आहे, हा भावी पिढीचा प्रश्न आहे सभापती महोदय. आता आम्ही बघत होतो सभापती महोदय, परवाच मुंबई विद्यापीठाबद्दल चर्चा झाली. सर्वत्र सदस्यांनी चिंता व्यक्त केली निकालांवर.
पण व्यक्तिशः कोणी माननीय मंत्री महोदयांवर टीका केली नाही, कारण सर्वांना माहिती आहे की त्याला ते डायरेक्टली जबाबदार नाही पण इनडायरेक्टली जबाबदार आहे. का? कारण जे प्रकार चालू आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झाला, त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणून इथपर्यंत हे हाल झाले. आणि तीच बाब सभापती महोदय या विषयामध्ये सुद्धा घडू शकते की आज सर्व सभागृह, सर्व सदस्य, सर्व पालक, सर्व विद्यार्थी त्यांच्या भावनाशी सहमत आहे की हे केलं पाहिजे, याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पण जर झाली नाही तर उद्या त्यांना वाटेल की एवढं महत्वाची जबाबदारी विनोद तावडे साहेबांकडे असताना त्यांनी या बाबतीत का पुढाकार घेतला नाही. सभापती महोदय, म्हणून मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय विनंती करणार आहे, या संबंधी माझ्याकडे लोकसभा आणि राज्यसभाचा रेकॉर्ड बी आहे. सभापती महोदय, राज्यसभा आणि लोकसभामध्ये सुद्धा या बाबतीत वेळोवेळी चर्चा झालेली आहे. सभापती महोदय, आणि मला आश्चर्य वाटतो की या चर्चेमध्ये सुद्धा सभापती महोदय सरकारने अनुकूलता दाखवलेली आहे की हे करणं भाग आहे, हे करायला पाहिजे. मग जर सरकारने इन प्रिन्सिपल हे एक्सेप्ट केलेलं आहे सभापती महोदय, तर मग एवढं उशीर का लागतो? ऑलरेडी 3-4 वर्ष याला गेलेले सभापती महोदय. तर म्हणून आपल्या माध्यमातून सभापती महोदय माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय की निश्चितपणे या मी जे मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्याशी संबंधित माननीय मंत्री महोदय प्रकाश टाकतीलच, पण सभापती महोदय याला कुठेतरी मार्ग काढण्यासाठी माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझी आपल्याला उपसभापती महोदय विनंती आहे की आपल्या दालनात सुद्धा सभापती महोदय या विषयावर माननीय मंत्री, संबंधित अधिकारी आणि आणखी काही एक्सपर्ट्स, काही पालकांचे प्रतिनिधी सुद्धा सभापती महोदय एक बैठक आपण बोलवा आणि त्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना तुम्ही ताकद द्या की आम्ही सर्व सरकारच्या पाठीशी उभे आहोत, पण याची अंमलबजावणी करा. एक चांगली तंदुरुस्त भावी पिढी तयार करा की जे अभ्यासामध्ये खरोखरच फोकस करण्याचा त्यांचा हे राहील, हे नाही की नुसतं पुस्तकं घेऊन जायची शाळामध्ये आणि बाकीचं काही काम करायचं नाही. तर सभापती महोदय, आय थिंक वी ओव इट टू आवर फ्युचर जनरेशन दॅट रूल बुक वाचलाय का आपण? रूल बुक वाचलाय का? मग मी ते मराठीतच सांगतोय, रूल बुक वाचलाय का आपण? मग जा वाचा आणि मग अशा सूचना करा. हा वाचा. सभापती महोदय, आय थिंक वी ओव इट टू आवर फ्युचर जनरेशन दॅट लेट महाराष्ट्र विच इज नोन ॲज वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट, जो सर्वात प्रगतिशील स्टेट आहे. हे मी इंग्लिशमध्ये अशासाठी बोलतोय की याची जी रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग प्रोसिडिंगची कॉपी HRD मिनिस्टरकडे माननीय तावडे साहेबांनी नेल्यावर सभागृहाच्या काय भावना आहे ते इंग्लिशमध्ये वाचून त्यांच्या लक्षात येतील. माझा मराठीचं भाषण कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही, म्हणून काळे साहेब नाही ते संजयजी मराठी आपण छान बोलतो. तर सभापती महोदय, म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की या संबंधी जे आहे एक बैठक या अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा लगेच संपल्यानंतर आपल्या दालनात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि पालक असोसिएशनची काही मंडळी, बाकीचे जे संबंधित मंडळी, याच्यामध्ये बरेचसे NGO सुद्धा काम करतायत, सहकार्य करायला तयार आहेत, त्यांच्या सुद्धा सूचना आहे. तर त्यामुळे ज्या विषयावर सर्वांचं एकमत आहे त्या विषयावर फक्त मार्ग कसं काढायचं एवढं सहकार्य आपल्याला सर्वांचं घ्यायचं आहे. हे बोलून मला संधी दिल्याबद्दल आपल्याला माननीय सभापती महोदयांचा आभार मानतो आणि एक विश्वास व्यक्त करतो की निदान आज तरी माननीय मंत्री विनोद तावडे साहेब सकारात्मक भूमिका घेऊन याच्यावर जे आहे सकारात्मकच असतात आणि विशेष जरा आज अति सकारात्मक भूमिका घेऊन याच्यातून कसं मार्ग काढता येईल या बाबतीत विनोद सन्माननीय मंत्री महोदय. नाही, सर्वसंमती आहे ना, सभागृहाची सर्वसंमती आहे. कोणाचं म्हणजे असं त्याच्या मंत्री महोदयांना त्यांचे प्रश्न तिथे उत्तर देऊन द्या नंतर. एक चालेल नाही, पण त्यांचं एक काही होऊ नये कारण त्यांनी मूळ प्रश्न विचारलेला आहे ना. ठीक आहे गाणार साहेब, चला. सभापती महोदय, मी देणारच होतो पण मंत्री महोदय शासन आणि हे सभागृह धोरण ठरवते, तो अधिकार आपला आहे आणि अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणा करते. परंतु सातत्याने असं निदर्शनास येते शिक्षण विभागात तरी की आम्ही ठरवलेली धोरणं राबवण्यात
प्रशासन यंत्रणा जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा करते आहे. दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत चर्चा करण्याचा विषय नाही, निर्णय झाला 21 जुलै 2015 ला. त्या निर्णयाची अंमलबजावणी आज 2 वर्ष 1 दिवस झाला होऊ शकली नाही. ही प्रशासन यंत्रणेची बेजबाबदारपणाची वागणूक आम्ही सुधारणार की नाही हा खरा प्रश्न आहे. या विषयाच्या निमित्तानं शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची पदं ही रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर शासनाचं नियंत्रण नाही आणि शासनाचे प्रमुख जे आमचे प्रधान सचिव आहे नंदकुमारजी यांचं प्रशासनावर नियंत्रण राहिलेलं नाही. धोरणं ठरवण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे, धोरणं राबवण्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही. म्हणून या निमित्तानं माझी मागणी आहे की शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून त्यांना आपण निलंबित करणार का? आणखी काय साहेब? हा. तर एक मिनिट. कुणाला निलंबित म्हणले हो तुम्ही गाणार सर? हा शिक्षण विभागाचे शिक्षण विभाग शिक्षण सभापती महोदय, अतिशय महत्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या विषयाकडं शिक्षण मंत्री महोदयाचं आणि शिक्षण विभागाचं लक्ष वेधण्याचं काम आमचे घनिष्ठ मित्र संजय दत्त साहेबांनी केलेलं आहे. सभापती महोदय विनोद तावडे साहेबांनी या खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर नवनवीन विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षणासाठी करण्याचा त्यांचा नेहमीच मानस राहिलेला आहे. त्याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही सभापती महोदय. आणि दप्तराचं ओझं कमी करावं म्हणून तर ते आता संजय दत्त साहेब म्हटल्यासारखं तराजू किलो घेऊन, म्हणजे आम्ही जो फोटो पाहिला तुम्ही पण पाहिला सभापती महोदय, की तराजू किलो घेऊन ते शाळेमध्ये गेले. दप्तर ओझं ऍक्च्युअल त्यांनी वजन केलं त्याचं सभापती महोदय की खरंच किती वजन आहे. आणि ते सगळीकडे फोटो सगळ्या जनतेने, विद्यार्थ्यांनी पाहिले. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा फार मोठी आशा लागली की आता तावडे सर आमच्यासाठी काहीतरी करतायत आणि नक्का आपल्या पाठीवरची ओझं कमी होणार आहे. लगेच सभापती मध्ये शिक्षण विभागानं तावडे साहेबांची तीव्र इच्छा पाहून निर्णय करून टाकला, GR काढून टाकला. सभापती मध्ये आदेश काय काढला? दप्तराचं ओझं जर विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये जास्त झालं तर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर, संबंधित शाळेच्या संस्थाचालकावर कारवाई करा. आता सभापती महोदय, दप्तर कोण भरतं? घरून त्याचा पालक, त्याचा विद्यार्थी घरून दप्तर घेऊन येतो आणि तो शाळेत येतो. म्हणजे दप्तर भरण्याशी आणि दप्तर आणण्याशी मुख्याध्यापक किंवा संस्थाचालकाचा तीळ मात्र संबंध नाही सभापती महोदय. म्हणजे जी कणव शिक्षण मंत्र्यांची काहीतरी नवीन करण्याची आहे त्याला बगल देण्याचं काम कसं शिक्षण मंत्री आपलं शिक्षण विभाग करतोय सभापती महोदय, हे मी या GRच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितोय. आणि म्हणून GR काढल्यानंतर पुढे काहीच नाही. मंत्री महोदयांची इच्छा व्यक्त केली, मंत्री महोदयांनी विभागाला सांगितलं मला हे करायचंय. वास्तविक पाहता एखाद्या खात्याच्या प्रमुखांना सांगितल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हे शिक्षण विभागाचं काम असतं सभापती महोदय. परंतु त्याची कुठेही अंमलबजावणी झाली नाही. अशा पद्धतीनं सभापती महोदय हे जर चालत असेल तर नुसतं विनोद तावडे साहेबांनी कितीही त्या ठिकाणी मेहनत केली, किती शाळेमध्ये जाऊन तराजू किलो दप्तर मोजलं तरी त्याचा काही एक उपयोग आज झालेला नाही सभापती महोदय. 2 वर्ष झाला हा शासन निर्णय निघून सभापती महोदय. म्हणून या निमित्तानं मंत्री महोदयाला माझी विनंती आहे की आपल्याला दप्तराचं ओझं खऱ्या अर्थानं कमी करायचं असेल, आपल्या शेजारचं तेलंगणा राज्य सभापती महोदय की त्यांनी सुद्धा दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी निर्णय केला, त्याची अंमलबजावणी केली आणि खऱ्या अर्थाने ते दप्तराचं ओझं कमी केलं सभापती महोदय. प्रत्येक शाळामधून त्यांनी ओझं मागितलं, त्याचं वजन मागितलं, ते खरोखर कमी झालेलं आहे सभापती महोदय. जर ते तेलंगणा सारख्या राज्यामध्ये शक्य होत असेल तर आपल्या राज्यामध्ये का शक्य होत नाही सभापती महोदय? म्हणून या निमित्तानं आता संजय दत्त साहेबांनी जसं सांगितलं की आपल्या दालनामध्ये याची बैठक व्हावी, सर्व शिक्षक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तिथे बोलवावं. आम्ही चांगले सजेशन, आम्ही जरी विनोद तावडे साहेब इकडे बसलेला असलो तरी आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहोत. म्हणून आम्ही चांगलं सांगायला आपल्याला बसलो पण आपली ऐकायची तयारीच नसते. म्हणजे आम्ही आमदार झाल्यापासून आणि आपण मंत्री झाल्यापासून 2-2.5 वर्षात तर कुणी आमच्या शिक्षक आमदाराला आपण बोलवलेलं मला आठवत नाही
की बाबा या चला आपल्याला हा निर्णय करायचा आहे, असं नवीन काही धोरण आखायचंय, आपलं काय मत आहे शिक्षक आमदार म्हणून. सभापती महोदय, याची आम्ही वाट पाहतो की ते आम्हाला कधी बोलवतील. म्हणजे चांगले या राज्यामध्ये शेवटी राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं आणि एकदा राजकारण झालं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं सभापती महोदय, या निमित्तानं मंत्री महोदयाला माझी विनंती आहे की आपल्याला दप्तराचं ओझं खऱ्या अर्थानं कमी करायचं असेल तर अभ्यासक्रमामध्ये बदल करावा लागेल. जसं इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे पुस्तक आहेत ते आपल्याला एकत्र करता येते का? गणित, भूमिती सारखे 2 वेगळे पुस्तक आहेत ते एकत्र करता येते का? हो सभापती महोदय, हे जर केलं तर नक्की पुस्तकाची संख्या मंत्री महोदय कमी होईल आणि दप्तराचं ओझं कमी होईल, त्याच्या वह्या कमी होतील. असा बदल आपल्याला जर अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन केला तर नक्कीच दप्तराचं ओझं त्याच्यामध्ये कमी होऊ शकतं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी झाली, त्याला प्रोत्साहनपर अनुदान सरकारने त्या ठिकाणी दिलं की बाबा संस्थेनं 50% वाटा उचला, आम्ही 50% देतो. असं काही केलं तर सगळे करतील ना. नुसतं GR काढून याच्यामध्ये मंत्री महोदय होणार नाही. आपल्याला काउन्सिलिंग करावी लागेल, पालकांची काउन्सिलिंग करावी लागेल, त्या शाळांना विश्वासात घ्यावं लागेल, तर निश्चितपणाने ह्याच्यामध्ये परिणामकारक मार्ग त्या ठिकाणी निघू शकतो सभापती महोदय. म्हणून आपल्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने एक व्यापक बैठक आपण याच्यामध्ये घ्यावी आणि ह्याच्यामध्ये मार्ग काढावा आणि विद्यार्थ्यांच्या जे दप्तरांचं पाठीवरती ओझ आहे ते त्या ठिकाणी कमी झालंच पाहिजे, या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय करावा. देतो निलंताई. सन्माननीय सदस्य निलंताई संजय दत्त यांनी अत्यंत एका महत्वाच्या प्रश्नावरती अर्धा तास चर्चा ठेवलेली आहे. मला या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने अत्यंत काही ठोस असे मुद्दे उपस्थित करायचे आणि आता सारख्या बैठका मागून बैठका म्हणजे मला काही त्या डायलॉगची आठवण होते, तारीख पे तारीख. मला तर स्वतः म्हणणं असं आहे की स्वतः विनोदजी तावडे यांनी या विषयाच्या मध्ये काय निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्या अंमलबजावणीत काय अडचणी आहेत आणि नवीन आता पावसाळ्याच्या सगळ्या सुमाराला शाळा सुरू झाल्या आहेत, ते कधी अंमलबजावणी होणार आहे हा प्रश्न पहिला आहे. दुसरा, आम्ही वाचलं होतं की दप्तरामध्ये पाण्याची बाटली सुद्धा नेता येणार नाही. मला असं वाटतं त्याबद्दल पुनर्विचार झाला असेल तर उत्तम गोष्ट आहे, नसेल झाला तर विचार केला गेला पाहिजे. कारण मुलांना प्रवासामध्येही पाण्याची बाटली ही लागते आणि अनेक ठिकाणी शाळांच्या मध्ये फिल्टर सुद्धा नाही आहेत, अनेक अनुदानित शाळा असल्या तरी सुद्धा. आणि म्हणून हे पाण्याच्या बाटलीच्या संदर्भात काय निर्णय झाला? 2. तिसरं, आपण टॅब देण्याच्या संदर्भामध्ये काही शाळांमध्ये, काही महानगरपालिकात, मुंबई महानगरपालिकात प्रयत्न झाला. आता या टॅबमुळे दप्तराचं ओझं कमी व्हायचं असेल तर शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये तेवढं तंत्रज्ञानाचा उपयोग करून संगणकीकरण झालं आणि त्यांना निदान प्रत्येकाला स्वतंत्र संगणक मिळालं नाही तरी वर्गामध्ये सर्व गोष्टी या संगणकावरती दाखवण्यासारख्या पाठ्यपुस्तकाचे धडे एका स्क्रीनवर असतील तरी काम होऊ शकेल असं मला वाटतं. आणि या संदर्भामध्ये काही सूचना, त्याच्याबद्दलची काही पाठपुरावा झालेला आहे का आणि त्याच्यात काय अडचणी आहेत, हा तिसरा प्रश्न. आणि चौथं, मला असं विचारायचं की आम्ही असंही वाचलं की शाळांच्या जवळपास हा मुलांना डबाचा जो प्रश्न असतो तर जंक फूड खायला मिळणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपण काही यादी तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये मुलांना चांगल्या पौष्टिक आणि सात्विक गोष्टी अशा पद्धतीच्या दिल्या जाणार आहेत. कारण शेवटी डबा आहे, पाण्याची बाटली आहे, पुस्तकं आहेत, वह्या आहेत, यापैकी कुठलं ओझं कमी करता येतंय या संदर्भामध्ये आपण काय जी मांडणी केली आहे तर ती आम्हाला या सभागृहामध्ये मांडावी आणि चर्चा परत होते. पण त्याची अंमलबजावणी झाली असेल तर बाबा इतक्या शाळांच्या मध्ये मुलांचं ओझं इतक्या ग्रॅमनी कमी झालंय असं तरी ठोस सांगितलं तर आम्ही पण परत चर्चा करून आमचाही वेळ वाया घालवणार नाही असं मला वाटतं. सन्माननीय सदस्य संजय दत्त यांनी अत्यंत महत्त्वाची चर्चा या ठिकाणी घडवून आणली. सन्माननीय मंत्री विनोद तावडेजी अत्यंत डायनॅमिक आहे आणि नवीन प्रयोगशील अशा प्रकारचे ते मंत्री आहेत. आमच्या शाळेतून निघणारी ही जी नवीन पिढी आहे हिचे खांदे वाकू नयेत, ताठ बांधणे आमची पिढी उभी राहावी याच्याशी संबंधित हा प्रश्न, ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे. प्रश्न हा निर्माण होतो सभापती महोदय की आमचे सन्माननीय मित्र गाणार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की 2 वर्षापूर्वी अशा प्रकारचा निर्णय झाला, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा मंत्र्याचंही ऐकत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
आणि विनोद तायडे साहेबांचं ऐकत नाही, हा तर मग चमत्कारच झाला. तावडे साहेबांचं तेही. आणि म्हणून सभापती महोदय, या संदर्भामध्ये जे आपण तावडे सर, आपण कोणत्याही शाळेपुढे उभे राहा आणि शाळा जेव्हा सुटते का शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा जे विद्यार्थी दप्तराचं ओझं घेऊन जातात ते असे वाकून जातात, एवढं ओझं त्यांच्यावर असते. ते आमची पिढी वाकू नये, ती ताठ राहावी, या दृष्टिकोनातून हा जो महत्वाची चर्चा या ठिकाणी घडवण्यात आलेली आहे. आमच्या संजय दत्त साहेबांनी, आमच्या विक्रमजींनी आणि आमच्या गाणार साहेबांनी ही जी विनंती केलेली आहे, आपल्या दालनामध्ये अशा प्रकारची बैठक आपण बोलवावी आणि जो निर्णय आपण शासकीय निर्णय जो घेतलेला आहे 2 वर्षापूर्वी, त्याची अंमलबजावणी 2 वर्ष होऊन देखील का झाली नाही याचा देखील तपास करावा आणि जे चुकार अशा प्रकारचे अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही आपली मागणी आहे. प्रश्न आहे ना सभापती महोदय, आमच्या विद्यार्थ्यांचे खांदे ताठ राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं लवकरात लवकर कमी करण्याची भूमिका मंत्री महोदय आपण घ्यावी, अशी या चर्चेच्या निमित्तानं माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. धन्यवाद सभापती. अर्ध्या तासात 3 घे. तसं 45 तास मिनिट असतो, त्याच्यामध्ये पहिल्या याला वेळ, नंतर याला राहिलेला वेळ तिसऱ्या याला असतो. 3 आटोपले पाहिजे 45 मिनिटात. तर अर्ध्या तासात एकच आपण नाही तावडे साहेब, टकले साहेबांना 1 मिनिट, त्यांना सूचना घेऊन आणि पुढे आपण. धन्यवाद सभापती महोदय. सन्माननीय मंत्री महोदयांना खालच्या सभागृहात जाण्याची घाई असली तरी हा विषय त्यासाठी आपण हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि नेहमी या सभागृहात चर्चा होताना एक प्रश्न पडतो की अतिशय साध्या साध्या गोष्टींसाठी ज्याची सोल्युशन आपल्याला सहज काढता येणं शक्य आहे, ते अधिकाधिक अवघड कसं करायचं, हेच तर शासन यंत्रणेचं काम आहे का? दप्तराचं वजन हा इतका सामान्य प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आदेश काढून सुद्धा 2-2 वर्ष जर अंमलबजावणी होणार नसेल तर त्या आदेशाचा उपयोग काय? मुळामध्ये असं आहे की इथे मला एका शास्त्रज्ञाची गोष्ट आठवते की त्यांनी घरामध्ये त्याच्या लॅबोरेटरीमध्ये तो मांजर पाळायचा, तावडे साहेब. त्यामुळे त्यांनी मांजर राहण्यासाठी एक बॉक्स तयार केली होती आणि त्या बॉक्समध्ये मांजर राहायची. कालांतराने तिला पिलं झाली. मग त्याच्या लक्षात आलं की मांजरीला केव्हा तरी बाहेर पडायला लागतं, म्हणून मांजरीला बाहेर पडण्यासाठी त्यांनी एक मोठं बोक तयार केलं. पण नंतर त्याला वाटलं, तो सायंटिस्ट, पिल्लांनाही बाहेर पडायला पाहिजे. मग पिल्लांच्या आकारांची छोटी छोटी भोकं त्यांनी त्याच्यात काढली, म्हणजे एकदा मोठ्या याच्यातून पिलं सुद्धा जाऊ शकतील एवढी साधी गोष्ट त्या शास्त्रज्ञाच्या लक्षात आलेली नव्हती. शासन करता याच्यामध्ये हा असा काही भाग आहे का की आपल्याला दप्तराचं ओझं कमी करायचं असेल तर मुळात अभ्यासक्रम जो आहे त्याचं रॅशनलायझेशन करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे जी पाठ्यपुस्तकं आहेत, उदाहरणार्थ वर्षभराचं जे शिकवण्याचं एखाद्या विषयाचं पुस्तक असेल आणि ते जर 2 टर्म्समध्ये 6-6 महिन्यामध्ये करणार असेल तर एका पुस्तकाची 2 पुस्तकं करता येणं शक्य आहे की नाही? पहिली 6 महिने पहिलं पुस्तक, पुढच्या 6 महिन्यात दुसरं पुस्तक, अशा प्रकारचं ते शक्य आहे की नाही? गृहपाठाचं जे आहे तो गृहपाठ घरी नेण्याचा आहे आणि वर्गामध्ये काम करण्याचे जे वह्या आहेत त्या शाळेतच ठेवण्याची सोय होणार नाही का? अतिशय छोट्या छोट्या सकारात्मक सूचना याच्यामध्ये मिळू शकतात. त्याचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला हा प्रश्न, अशा बैठका घेण्याची गरज जरूर असते, कारण त्या निमित्ताने काही आपल्याला आधी न लक्षात आलेले अनेक गोष्टी समोर येतात. त्यामुळे सन्माननीय संजय दत्त साहेबांनी आपल्याला जी विनंती केली आहे त्याप्रमाणे एकदम हा विषय धसास लावण्यासाठी एक मीटिंग जरूर आपण बोलवावी आणि पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या अगोदर हे दप्तरांचं ओझं कमी होईल आणि विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली राहील या दृष्टीने प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मंत्री महोदय बोलू का? संजय दत्तांची यादी पूर्ण झाली का सगळी? सन्माननीय सभापती महोदय, मी परवानगी दिली सर्वांना. सन्माननीय संजय दत्तजी, नागो गाणार सर, जोगेंद्र कवाडे सर, नीलमताई, टकले साहेब,
इतकी लोक दप्तराच्या ओझ्यावर बोलून माझं ओझं वाढवलं आणि ह्याचा नाईलाज असण्याचं कारण नव्हतं. कारण जर प्रत्यक्ष माननीय उच्च न्यायालयात जो अहवाल राज्य शासनाने सादर केला, हे खरं की 2 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला. विक्रम काळे इकडे असताना असा निर्णय कधीच झाला नाही. पण 2 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांचं पाठीवरचं ओझं वाढतं हे जे दत्त साहेब आत्ता आपल्याला जाणवतं ते त्यावेळी आम्हाला जाणवत होतं. आणि त्यामुळे सत्तेत आल्यानंतर स्वतः प्रत्यक्ष जाऊन इकडून तिकडून ऐकून नाही तर ते किती वजन आहे SSC शाळांमधलं बाकी याच्यातलं स्वतः जाऊन पाहिलं. आता असं फील्डवर समजा कोणी मंत्री गेला जे आधी जात नव्हतं ती वेगळी बातमी होती, मग वेगळा फोटो होतो. आधीचे मंत्री जर जात असते तर असं काही वेगळं वाटलं नसतं, रुटीन वाटलं असतं. त्यामुळे तो फोटो आला, तुमच्या हृदयात बसला, तुमच्या मनात बसला. आभारी आहे, फोटोच्या निमित्ताने आम्ही तुमच्या हृदयात आहोत. पण हा विषय गंभीर आहे की नाही 100% तटकरे साहेब गंभीर आहे, यात तर काही शंका नाही. आणि म्हणूनच शिक्षण विभागाने या विषयामध्ये 21 जुलैला 2015ला नीट सगळ्या प्रकारची माहिती प्रत्यक्ष घेऊन अभ्यास मंडळाच्या विविध सदस्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला. आणि सभापती महोदय, मला सांगायला आनंद वाटेल की गेल्या 2 वर्षात SSC माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये महिन्यातना रँडम तपासणीचं जे धोरण आम्ही अवलंबलं आणि त्याचा अहवाल दर 3-4 महिन्यांनी आम्ही माननीय उच्च न्यायालयात सादरही करायचं सुनावणीच्या वेळी. तर सभापतीमध्ये आपण 93.94% पर्यंत शाळांमधलं दप्तराचं ओझं हे कमी करण्यामध्ये यश मिळवलं. आणि हे कागदी आकडे असले ते माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे. माझं असं मत आहे की मी साध्या महापालिका जिल्हा परिषद मराठी शाळेत जाणारा मंत्री आहे. तुम्ही CBSE ICSE अशा इंग्लिश हायफाय मध्ये जात असाल तर मला माहित नाही. पण अर्थात तिथे सुद्धा कमी झालं पाहिजे की नाही, 100% कमी झालं पाहिजे. मी संजय दत्त यांचा जो कन्सर्न आहे, शेवटी विद्यार्थी CBSE असेल, ICSE असेल, IG असेल, SSC असेल, तो आपल्या राज्याचा विद्यार्थी आणि त्याच्या प्रकृतीचा त्याच्या स्वास्थ्याची काळजी ही आपली 100% आहे आणि असली पाहिजे. आणि त्यामुळे ही जी आकडेवारी दिली आहे गणा सर, ही आकडेवारी कोणी चॅलेंज करावी माझं आव्हान आहे. कारण हे मी स्वतः माझ्या याच्यावर मॉनिटर करतो. प्रत्यक्ष शासकीय अधिकाऱ्यांच्या आलेले आकडे हे रॅन्डम चेकिंगचे असतात, त्यातले पुन्हा रॅन्डम मी माझ्या व्यवस्थेने चेक करतो. आणि त्यामुळे या विषयामध्ये मी खात्रीला सांगू शकतो की SSCच्या विषयामध्ये आपण यामध्ये बऱ्यापैकी यश त्यातलं मिळवलं आहे. दुसरा मुद्दा, अनेक वेळा आपण काही गोष्टी सहज सोप्या पद्धतीने मांडतो. आता विक्रम काळे साहेब गेले, ऍज युज्युअल ते बोलतात आणि जातात आणि मग म्हणतात आम्हाला कळलं नाही. आता दप्तर भरतं पालक आणि विद्यार्थी म्हणले, पण आज वर्गात काय शिकवणार कोण ठरवतं? आज कोणतं टाइमटेबल असावं हे कोण ठरवतं? आणि त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष जो GR काढला त्या GR मध्ये पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, शाळेने काय काळजी घेतली पाहिजे, व्यवस्थापनाने काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्याचा सविस्तर उल्लेख केला आहे. आणि मागे मी सभागृहात बोललो होतो की या गोष्टी ज्या या कायद्याने अटक करून गुन्हा करून दाखल करून होणार नाहीयेत. ह्याच्यामध्ये आपण जर म्हटलं तर अतिशय परफेक्ट आहे की त्या शाळांचं शिक्षणाचं काउन्सिलिंग गरजेचं जे आम्ही केल्यामुळे हे यश आज मिळवलेलं आहे. पण हे करत असताना अनेक वेळा इथे सूचना केली जाते की अभ्यासक्रम बदलला पाहिजे. आता अभ्यासक्रम बदलणं हे माझं काम नाही. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम असला पाहिजे. आपण अभ्यास मंडळाला सुचवलं त्याप्रमाणे त्यांनी बदल केलेले आहेत, त्याप्रमाणे ते बदल इंट्रोड्यूस केले. पण उद्या मला वाटलं, संजय दत्तना वाटलं, विक्रम काळेंना वाटलं असं करता येत नाही. ह्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यामुळे सभापती महोदय, आता एक सूचना टकले साहेबांनी केली की तामिळनाडूमध्ये असं आहे की वर्षभराचा अभ्यासक्रम हा 3 पुस्तकं ते करतात आणि सगळ्या विषयाचं एकच पुस्तक
क्वार्टरली तर ते करत असतात. आता हा विषय जे आपल्या शिक्षण तज्ञांनी अभ्यास मंडळाची चर्चा झाली, ते म्हणले की साहेब अनेक वेळा मुद्दा असा येतो की शेवटच्या टर्मला एखादा विषय शिकवताना पहिल्या टर्मचा काही रेफरन्स सातत्याने द्यावा लागतो, आणि मग असं काहीतरी उगाच घिसाडगाईने उत्तर काढून ह्याच्यामध्ये आपण शैक्षणिक गुणवत्ता गमावून बसू. ओझं कमी होईल दप्तराचं, पण ते दप्तराचं ओझं शैक्षणिक गुणवत्ता कमी न होता कमी करण्यामध्ये आपण 93% शाळेत यश मिळवले, 94% शाळांमध्ये. आणि याच पद्धतीने CBSE शाळा झाला पाहिजे, आणि त्याचा आग्रह आम्ही धरतो आहोत. त्यामध्ये अडचण अशी आहे की CBSE ICSE शाळांचा करिक्युलम असतो, पण जसं आपली बालभारतीची ठराविक पुस्तकं असतात तशी पुस्तकं नसतात. त्यामुळे ते ऍडिशनल रिडिंग आणि बाकी लॉगबुक्स इतकं ओझं वाढवतात, आणि त्या ओझ्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न होता. आणि म्हणून मी स्वतः माननीय प्रकाश जावडेकरांची या विषयात बोलणं केलं. प्रकाश जावडेकर साहेबांना म्हटलं की बाबा आमच्याकडे CBSE वर अकॅडमिकली आम्ही काही कंट्रोल आणू शकत नाही, पण शेवटी आमच्या राज्यातला विद्यार्थी या शाळेत जातो, त्याच्या दप्तराच्या ओझ्याची आम्हाला चिंता आहे. त्यामुळे CBSE ICSE बोर्डाने या विषयामधले जसे आम्ही काही नियम लावलेले आहेत तसे तुम्ही लावले पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रकाश जावडेकर साहेबांनी महाराष्ट्राचा GR जो आहे तो म्हणजे बऱ्यापैकी या देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या GRच्या ह्याच्यामध्ये हा अधिक चांगला, यात थोडं ऍडिशन ओमिशन करून आम्ही CBSE ICSE बोर्डात सुद्धा हे लागू करू, जेणेकरून त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा याच्यामध्ये दप्तराचं ओझं कमी करण्यामध्ये यश मिळू शकतं. नांदेडचा पॅटर्न आहे. आता नांदेडचा पुन्हा हे पॅटर्न ऐकायला बरे वाटतात. आता तेलंगणाचं आहे, ते तेलंगणाच्या एका शाळेतला प्रयोग येतो, पण बाकी शाळांमध्ये काय पाहिलं की कळतं की तसं नाही आहे. नांदेडचा पॅटर्न साहेब काय आहे की एका बाकावर 3 जण बसणार, एकाने इतिहासाचं पुस्तक आणायचं, एकाने भूगोलाचं आणायचं आणि एकाने गणिताचं आणायचं. आता आणि मग तिघांनी ते मध्ये ठेवून वाचायचं. आता हा पॅटर्न सोपा वाटतो. आणि एखाद्या दिवशी समजा एखादा मुलगा सकाळी आजारी पडला शाळेत यायच्या आधी, ते तर पुढचं, पण समजा एखादा मुलगा आजारी पडला आणि नाही आला तर मग त्याची गणिताचं पुस्तकच नाही त्या बाकावर. असं काहीतरी टीव्हीच्या चॅनलवर एखादी बातमी होण्यापुरता एखादा प्रयोग बरा वाटतो त्या दिवशी, पण तो चॅनल जर महिनाभर रोज गेला ना शाळेमध्ये तो प्रयोग बघायला, तर मग जाणवेल की खरं वस्तुस्थिती काय. त्यामुळे असं कुठेही बातमी, असं कुठेही केवळ न्यूज आणि प्रेस गॅलरीमध्ये न खेळता जेन्युइनली गुणवत्तेच्या आधारे, मी आपण जो आता जंक फूडच्या विषयातलं GR काढला आणि ज्याचा अनेक पालकांनी कौतुक केलं की आपण इंडियन फूड म्हणून आता हे करून त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे त्याचा उल्लेख केला. मला असं वाटतं की असं थोडं धीमं असेल पण परिणामकारक गोष्टी आपण नक्की करतो. आणि त्यामुळे संजय दत्त साहेबांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे. आणि त्यामुळे मी स्वतः माननीय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंडळी मंत्री प्रकाश जावडेकर साहेबांशी बोललो आणि त्यांना म्हटलं बा एकदा केव्हा तरी आम्हाला सभापतींच्या दालनात बैठक घेण्यापेक्षा आपली लोकप्रतिनिधींची जावडेकर साहेबांवर बैठक मी ठरवतोय की जेणेकरून या बैठकीमध्ये आपल्याला जो हा मेजर कन्सर्न आहे की CBSE ICSE शाळांमधला प्रयोग विद्यार्थ्यांचं ओझं जे वाढत आहे, त्यामुळे आपलं अधिवेशन संपलं की ऑगस्ट महिना संपेपर्यंत जावडेकर साहेबांना मी म्हटलं की आम्हाला एक बैठक आमच्या लोकप्रतिनिधी तुम्ही द्या आणि CBSE ICSE केवळ दप्तराचं ओझं नाही, बाकी जे आपले इश्यूज असतील ते एक ठराविक त्या पक्षाचे 2-2 प्रतिनिधी करून त्या विधान परिषदेला जास्त घेऊ आपण आणि त्यामध्ये अग्रणी तशी बैठक करून हा विषय कायमस्वरूपी त्या शाळेला संपवण्याची व्यवस्था आपण करू. इतकं मी सभागृहाला आश्वस्त करतो आणि संजय दत्त यांना मनापासून आभार मानतो की एका चांगल्या विषयावर या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी त्यांनी एक कन्सर्न व्यक्त करणारा अर्धा तास चर्चा उपस्थित केली. आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं, आम्हालाही असतं, इथल्यानंही असतं, दिल्लीलाही असतं. त्यामुळे दिल्लीच्या मंत्र्याला कन्व्हिन्स करायला संजय उवाच हे उपयोगीच पडेल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद.